आघाडीवर आहे तर भाजप 20 जागांवर. तो अधिकार आहे तो या आरो साहेबांनी राबवलेला नाही. मग मुळामध्ये या जर राबवला नसेल, त्या मशीनचे नंबर मॅच होत नसेल, तर तुम्ही आमच्या समोर कुठल्या मशीन आणून दाखवतायत? आता आरो साहेब म्हणतात मशीन बदललं गेलं असा आरोप आहे का ताई? एक्झॅक्टली. आता त्यांचं म्हणणं आहे की लिस्टला 27चं पान गेलं का 28चं. निवडणूक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की प्रत्येक प्रोसिजर ही लोकशाहीनी पारदर्शक आणि चुका न होता होणं गरजेचं आहे. की तुमची चूक झाली आहे का नाही झालंय ते पुराव्यानिशी त्यांनी आम्हाला कायदेशीर दिलं पाहिजे. आणि इथे कोणताही राडा वाडा गाडा नाही. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच प्रक्रियेने लोकशाहीने प्रक्रिया पार पडली गेली पाहिजे. आता इथे काय करतायत? आरो साहेब पोलिसांचा आधार घेतायत आणि पोलिसांनी आरोंची वकिली नाही करायची. आम्हाला निर्णय आरोंचाच आणि पुरावे आरोच दाखवणार. तुमच्यासोबत दमदाटी केली जाते का? येस, आमच्यासोबत दमदाटी केली जाते. बोलू नका हे नका, तर आम्ही ऐकणार नाही. पोलिसांनाही आम्ही विनंती केले, तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही आम्ही आमची पण काळजी घेतलेली आहे. परंतु आमची निवडणूक प्रोसिजर पारदर्शकपणे झाली पाहिजे. जर तुम्ही नंबर बदलले तर त्या नंबराची सही शिक्क्याची प्रत उमेदवारांना उमेदवाराच्या प्रतिनिधींना का देण्यात आली नाही? म्हणजेच तुम्ही दिली नाही तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. कारण का लोकांच्या जनमतातला वेगळा की ज्या उमेदवारांना लोकांनी उभं केलं नाही, अहो ते 500-500 हजार 2-2 हजारांनी पुढे. मशीन मध्ये घोळ कसा केला? म्हणजे काय सिरियल नंबर बदललं? तुमच्या समोर झालं? तुमची काही लोक होती तिथं? एक लक्षात घ्या, सांगितलं मी परत किस्सा तुम्हाला की निवडणूक सुरू झाल्यावर 11 तारखेला यांनी आमची बैठक घेतली. उमेदवार प्रतिनिधी, उमेदवार, त्यांची लोक, साक्ष आणि पंच सगळे मशीन्स आम्हाला दाखवले. ही मशीन हा नंबर हा आहे. आम्हाला दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्याच्यावर सह्या केल्या. त्या मशीन त्या रूम मध्ये गेल्या. आता आम्ही या आविर्भावात आहोत की आमच्या बरोबर धोका होणार नाही. त्याच मशीन आमच्या टेबलावर येतील. परंतु त्या मशीन टेबलावर न येता दुसऱ्या मशीन आमच्या टेबलावर आल्या. मग जेव्हा आमचे पोलिंग एजंट आहे, मशीन नंबर का मॅच होत नाही हा पहिला प्रश्न तिथं मुद्दा उभा राहिला. तर पहिला जेव्हा एक मशीन मॅच होत नाही, आपण समजून ह्युमॅनिटी आहे, माणसांकडनं एखादी चूक होऊ शकते. 17 मशीन मॅच होत नाही, ही चूक असू शकते. अहो आम्हीही वकीलो, आम्हालाही प्रक्रिया. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात. आत्ताच रुपाली ठोंबरेंचं बोलणं आपण ऐकलं. भाजपचा 14 जागांवर विजय झालेला आहे. भाजपची विजय घवळून राज्यातील 29 महापालिका आणि या 29 महापालिकांचे निकाल समोर येत असताना आपण बघतोय भाजपचं निर्विवाद वर्चस्व या निकालांवरती दिसून येत आहे. भाजपची आघाडी ही कायम आहे. भाजपच्या रवी राजांचा पराभव झालेला आहे. मोठी ब्रेकिंग न्यूज आता क्षणाची. हेच ते रवी राजा जे काँग्रेसमध्ये यापूर्वी होते, नंतर ते आपण जर पाहिलं तर भाजपमध्ये गेले. त्याचबरोबर ठाकरेंच्या जगदीश थेवलपिंचा विजय झालेला आहे. ठाकरे बंधूंचा उमेदवार इथे विजयी झाला आणि भाजपच्या रवी राजांचा पराभव झाला. 2017 ते 2022 आपण पाहिलं तर रवी राजा हे महापालिकेचे विरोधी पक्ष नेता होते काँग्रेसचे. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले, पण त्यांचा पराभव केलेला आहे तो ठाकरेंच्या उमेदवाराने. मोठी बातमी आपण म्हणता येईल. प्रस्थापितांना या निवडणुकीत मोठा धक्का बसलेला आहे. रवी राजांचा बघा पराभव झालेला आहे. 185 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. मार्जिन फार कमी आहे. तर रवी राजा यांचा पराभव झाला आहे. 185 वॉर्ड क्रमांकामधून त्यांचा पराभव झालेला आहे आणि तिथे TM जगदीश उबाठा पक्षाचे निवडून आलेले आहेत. प्रस्थापितांना धक्का देण्यात आलेला आहे. जनसामान्यांनी आपला कौल दिलेला आहे. तिथे वॉर्ड क्रमांक 185 मधनं रवी राजा जे भाजपचे उमेदवार होते, हेच ते रवी राजा जे गेल्या वेळी आपण महापालिकेत बघितलं तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेता होते. काँग्रेसमधनं त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि याच प्रस्थापित नगरसेवकाचा यंदा आपण पराभव झाल्याचा आपण पाहतोय. भाजपची उमेदवारी त्यांना मिळालेली होती आणि ठाकरेंच्या जगदीश थेवलपिंनी त्यांचा पराभव केलेला आहे. थेवलपिंचा विजय झालेला आहे. वॉर्ड क्रमांक 184 यामधनं रवी राजांचा पराभव झाला. प्रस्थापितांना धक्के मिळताना आणखी एक मोठी बातमी समोर येते. मुंबईमध्ये शिवडी लालबाग मध्ये धीम्या गतीनं मतमोजणी सुरू आहे. या दोन्ही भागामध्ये मतमोजणी ही धीम्या गतीने सुरू आहे. 3 तासात फक्त 2 वॉर्डची मतमोजणी झाली आहे. तिथे लालबाग परळच्या वेगवेगळ्या वॉर्डकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मराठी बहुल एरिया
मराठीचा नारा या ठिकाणी दिला गेलेला होता. त्यामुळे लालबाग परळमध्ये कोणाचा म्हणजे मराठी जनांचा कौल हा कोणाच्या बाजूने जातोय, कोणाच्या पारड्यात तो पडतोय, हे खरं तर आजच्या निकालातनं स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिवडी लालबागमध्ये धीम्या गतीनं मतमोजणी जी आहे ती केली जाते. त्या मतमोजणीतनं आपण जर पाहिलं तर 3 तासात फक्त 2 वॉर्डची मतमोजणी जी ती पूर्ण होऊ शकलेली आहे. त्यामुळे काही फेऱ्या बाकी आहेत. होणाऱ्या फेऱ्यांमधनं ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर सगळं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. उदय, लालबाग, शिवडी सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे इथं मतमोजणीची ती धीम्या गतीनं होताना दिसते. नेमकं कारण काय? विशाल, आपण पाहतोय लालबाग शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 वॉर्ड आहेत. त्या 6 वॉर्डची मतमोजणी इकडे होणार आहे. मात्र सकाळी 10 वाजता ज्या मतमोजणीला सुरुवात झाली, सर्वात आधी टपाल जी आहे, टपाल मतांची मतमोजणी सुरू झाली. मात्र अतिशय धीम्या गतीने मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आतापर्यंत फक्त 200 क्रमांकाचा वॉर्ड आणि 201 क्रमांकाचा वॉर्ड यांचीच फक्त मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. अद्याप बाकीचे 4 वॉर्ड जे आहेत ते 5 वॉर्ड जे आहेत ते अजून बाकी आहे. त्यांची मतमोजणी कधी होणार या संदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. कारण याच मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. अतिशय धीम्या गतीने म्हणजे फक्त 3 तासांमध्ये 2 वॉर्डची मतमोजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यामुळे काहीसा एक राज जो आहे तो व्यक्त केला जात आहे. तू जसं म्हणालास की इतरही वॉर्ड आहे त्याची मतमोजणी होणं फार आवश्यक आहे किंवा ते होणं बाकी आहे. बघूयात, आपण वाट बघूयात की काय नेमका या ठिकाणी तर एक निकाल मोठी समोर बातमी येतोय. विशाल सर, आणखी एक मोठी बातमी. प्रवीण दरेकरांचा भाऊ हा विजयी झालेला आहे. ही मोठी बातमी आपण बघतोय. प्रवीण दरेकरांचा भाऊ विजयी झालाय. प्रवीण दरेकर स्वतः आमदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या भावाला विजयी करण्यामध्ये निश्चितच मदत केली आहे. प्रवीण दरेकर यांचा भाऊ प्रकाश दरेकर हे विजयी झाले. प्रवीण दरेकरांचा भाऊ प्रकाश दरेकर विजयी झाले. तर कोपर खरेड्यातनं सागर नाईक बघा, नाईक फॅमिलीतला आणखीन एक मेंबर, एक सदस्य सागर नाईक जे आहेत म्हणजे गणेश नाईकांचे पुतणे, हेच ते सागर नाईक जे यापूर्वी महापालिकेत खरं तर वेगवेगळ्या नगरसेवक म्हणून वेगवेगळ्या पदांवरती राहिलेले आहेत. त्यामुळे सागर नाईकचा कोपर खरेड्यातनं विजय झाल्याचं कळतंय. पुन्हा एकदा टांगापलटी घोडे फरार तसं झालेलं आहे. गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचा विजय झालेला आहे कोपर खैरनेमधून. त्यामुळे जी काही उघड लढत होती गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे, त्यामध्ये गणेश नाईक हे विजयी झाल्याचं चित्र आता तरी दिसून येत आहे. त्यांनी जे ठामपणे म्हणलेलं होतं, मुंबईत बघा, मुंबईत वॉर्ड क्रमांक 156 सेनेच्या अश्विनी या विजयी झाल्याचं कळतंय. सेना उबाटाच्या संजना कासलेंचा पराभव झालेला आहे. वॉर्ड क्रमांक 156 मध्ये सेनेच्या अश्विनी माटेकर या विजयी झालेल्या आहेत आणि तिथेच शिवसेना उबाठा पक्षाच्या ज्या उमेदवार होत्या त्यांचा त्या वॉर्डमध्ये पराभव झालाय. संजना कासले या त्यांच्या विरोधात उभ्या होत्या, त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्याच वॉर्डमधून अश्विनी माटेकर या विजयी झालेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 156 मधली ही आकडेवारी आपण बघतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या बाबतीत आता फारसं बोलण्यासारखं या अर्थाने राहिलेलं नाहीये. वेगवेगळे जे काही ठिकाण आहेत, वॉर्ड आहेत, त्याचे खरं तर निकाल येणं बाकी, त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे. तर आणखी एक मोठी बातमी कोल्हापूर मधून, पुरेपूर कोल्हापूर, शिवसेना उबाठाने आपलं खातं कोल्हापूरमध्ये उघडलेलं आहे. प्रभाग 15 मधनं प्रतिज्ञा उतुरे या विजयी झालेल्या कोल्हापूरमध्ये शिवसेना उबाटानं आपलं खातं जे ते अखेर उघडलेलं आहे. तिथं भाजपची आघाडी आहे. कोल्हापूरमध्ये आपण बघतो महाडिक गटाने जोर लावलेला होता. खरं तर तिथं पक्षांमध्ये लढाई असण्यापेक्षा गटांची लढाई, स्थानिक गटांची लढाई. जनतेमध्ये आमची जी ओळख आहे ती ओळख निश्चित आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. आपल्या माध्यमातून पुन्हा त्या मायबाप जनतेला हात जोडून मी त्यांचे आभार मानतो. सगळ्या शिवसैनिक, मनसैनिक, राष्ट्रवादीचे सर्व आणि मला सहकार्य करणारे माझे अनेक हितचिंतक यांचे आभार मानतो. विशेषमध्ये त्या समोरच्या पक्षात देखील अनेक आमचे अनेक लोक मला त्यांना वाटत होतं की या निशिकांत शिंदे निवडून यावं, त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर आणखी एक मोठी बातमी. मुंबईत वॉर्ड क्रमांक 156 मध्ये सेनेच्या अश्विनी वाटेकर विजयी झालेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं, इथे शिवसेना उबाठा पक्षाच्या संजना कासलेंचा पराभव झालाय आणि या वॉर्डमधून शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी माटेकर या वॉर्ड क्रमांक 156 मधून विजयी झाल्याचं आपण पाहतो. या लढतीकडे देखील सगळ्यांचं लक्ष होतं. 156 असेल, इतरही काही वेगवेगळे वॉर्ड असतील, त्याकडे लक्ष असताना 156चा निकाल समोर आलेला आहे. सेना उबाठाच्या संजना यांचा पराभव. तर अमरावतीमध्ये काँग्रेस 13 जागांवर आघाडीवरती असल्याचं कळतंय. काँग्रेसने आपली शक्ती जी आहे काही
ठराविक पॉकेट्समध्ये ती कायम असल्याचं या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे. भाजप अमरावतीमध्ये 6 जागांवर आघाडीवर आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी केवळ 3 जागांवर आघाडीवर. त्यामुळे राणा दाम्पत्याचा तेवढा परिणाम मध्ये झालेला दिसून पण येतो. काही ठिकाणी त्यांनी डेंट केला असं आपण म्हणू शकतो. भाजप 6 जागांवरती आघाडीवरती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ 3 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय. तसं बघायला गेलं तर खोडके परिवाराने अमरावतीमध्ये जोरदार जोर बरोबर. लावलेला आणखी एक होता. मोठी बातमी, नवी मुंबईमध्ये भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने आपली वाटचाल करते. नवी मुंबईमध्ये त्याच्यामुळे पुन्हा एकदा म्हणावं लागेल की टांगा पलटी घोडे घोडे फरार. फरार. फरार नाही तर बेपत्ता असं जे काही गणेश नाईक न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेले होते तसंच काहीसं या ठिकाणी आता होताना दिसतंय. नवी मुंबईत म्हणजे मुंबई पाठोपाठ नियोजित शहर म्हणून ज्या नवी मुंबईला ओळखलं जातं त्या नवी मुंबईत भाजप जे आहे ते सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करते. आणि गणेश भाजपही म्हणण्यापेक्षा नाईक गणेश जनता पार्टी जी आहे ती सत्तेच्या दिशेने वाटचाल करते असं म्हणावं लागेल. नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिल्याचं चित्र दिसून येत आहे. पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं की गणेश नाईक जिकडे असतील तिकडेच मतदारांचा कौल असेल. नवी मुंबईचं हे चित्र त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. सगळा गाव आमच्या पाठीमागे. त्याच्यामुळे भावकीच्या सगळ्या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर गाववाल्यांनी आपला कौल जो आहे तो नाईकांच्या पाठीशी दिल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे नाईक जनता पार्टी म्हणजे अर्थात भाजप आपण असं म्हणूयात, भाजपने बहुसंख्य संख्येने नवी मुंबईत आपले उमेदवार जे आहेत ते निवडून आणलेले आहेत. त्यामुळे ते सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करतात. तर ठिकठिकाणी विजयी जल्लोष सुरू झालेला आहे. आपला दादा, आपला अण्णा, आपला तात्या, आप्पा जी काही उपाधी खरं तर टोपण नाव देऊन त्यांना पुकारलं जात होतं तर ते निवडून आल्याचा आनंद जो आहे तो कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहे. अगदीच आहे. आणखी पुढची बातमी समोर येते. अमरावतीमध्ये काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर आहे. त्याच अमरावतीमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी केवळ 3 जागांवर आघाडीवर. त्यामुळे राणा दाम्पत्य जे जोडीने प्रचार करत होते मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भाजपला त्याचा तितकासा फायदा झालेला दिसून येत नाहीये. बिलकुल. आणि आणखीन एक ब्रेकिंग न्यूज जाऊया. जळगावमध्ये महापौर भारती सोनवणेंना डबल धक्का या ठिकाणी बसलेला आहे. मुलगा आणि मुलगी निवडणुकीत विजयी झालेले आहेत. डबल धक्का. नाही, आनंदाचा धक्का म्हणूयात आपण. धमाका तर आहेच पण आनंदाचा धक्का आहे. मुलगा आणि मुलगी निवडणुकीमध्ये विजयी झाले. एकाच घरात 2 तिकीटं. हे बरं आहे. यांचं एकाच घरात 2 तिकीटं देण्यात आलेली होती पण जनतेने त्या दोघांना देखील पसंती दिली आहे. दोघांना विजयी केलेला आहे आणि त्यामुळे आनंदाचा धक्का, विजयाचा धमाका जे काही म्हणायचंय ते आपण दादर, वळली, प्रभादेवी, माई, मोढाळा या लोकांनी जे माझ्यावरती प्रेम केलं आहे त्या प्रत्येक कुटुंबातल्या मतदाराला आणि प्रत्येक नागरिकाला मनापासून धन्यवाद देतो. मला भूतकाळात काही जायचं नाही आहे पण शेवटी या मागे आदित्यसाहेब, उद्धवसाहेब, राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे आणि खास करून त्या शिवसेना दादर इमाम प्रभागाचे आमदार माननीय महेशदादा सावंत, सुनीलजी शिंदे, सचिन भाऊ अहिर, अजय चौधरी यामागे भरपूर यांचं माझ्या मागे पाठबळ आणि खास करून खासदार अरविंद सावंत, अनिल भाऊ देसाई यांचे आशीर्वाद सातत्याने मार्गदर्शन करत असल्यामुळे हा विजय निश्चित होता. शेवटी विजयाची हॅट्रिक खासदारपासून सुरुवात झाली. चला, मुंबईचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत. मुंबईमध्ये महायुती ही सत्तेच्या दिशेने वाटचाल करते. त्यांची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं असताना राज्यात इतर महापालिकांचे देखील निकाल समोर येत आहेत. पुण्यामध्ये भाजप आघाडीवरती आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवली आहे. एकदा वरळी सी लिंक वर आपण पोहोचलेलो आहोत. तसं तर आपण गेलो नाही पण आता आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून तिथून आकडेवारी ड्रोन्स घेऊन येत आहेत. नेमकं कुठल्या पक्षाला किती उमेदवार हे आता आघाडीवर आहेत, किती उमेदवार जिंकलेले आहेत, एकदा आकडा सर्वांसमोर आहे. भाजप 95, शिवसेना शिंदे पक्ष 26, युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे 58, मनसे 9, काँग्रेस 12, वंचित यात खातं उघडू शकलेलं नाहीये. इचलकरंजीत भाजपची सत्ता येणार. बघा म्हणजे आपण जर पाहिलं तर नवी मुंबई पाठोपाठ आता इचलकरंजीचं गणित देखील स्पष्ट झालेलं आहे. भाजप 44 जागांवर विजय झालाय. प्रियंका, इचलकरंजीमध्ये मतदानाची टक्केवारी ही सगळ्यात जास्त होती. विशाल सर, 70% मतदान इचलकरंजीमध्ये झालंय. सगळ्यात पहिला निकाल न्यूज 18 मराठीवरती आपण इचलकरंजीचा बघितला होता. वॉर्ड क्रमांक 4 नगरसेवक त्यांचे निवडून आले होते. सोलापूरची आकडेवारी आपण पाहूयात. सोलापूरमध्ये भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 1, राष्ट्रवादी 3,
आणि काँग्रेस 4 असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. बाकीच्या पक्षांना अजून आपलं खातं सोलापूरमध्ये उघडता आलं नाही. सोलापूरमध्ये खरं तर प्रणिती शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, पण तसं ती काही पणालाच लागलेली दिसून येते. पणालाच लागलेली दिसते. म्हणजे 4 जागांवरती फक्त त्यांची आघाडी दिसून येते. भाजप 62, थोडे झिडके नाही, भाजप 62 जागांवर त्या ठिकाणी आघाडी ठेवून आहे. त्याच्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना कडक भाकरी आणि मस्तपैकी शेंगदाण्याची शेंगदाण्याची चटणी चटणी. यावरती कार्यकर्ते संध्याकाळी ताव मारणार आहेत. त्यामुळे